हाय फ्रेंड, रामकृष्ण हरी माऊली आणि सगळ्यांना आषाढी एकादशींच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा. तर आज या पवित्र दिवशी आम्ही त्रिशाला रुक्मिणींचा रूप करण्याचा ठरवलेला आहे. तर चला बघू पुढे. आणि हा लूक तिचा खूप सिंपल पद्धतीने करणार आहोत, कारण तिला एकदम हेवी मेकअप पण जमणार नाही, कारण ती खूप लहान आहे आता. आणि एकदम हेवी दागिने पण जमणार नाही, त्याच्यामुळे तिला हलके दागिने आणि हलकासा मेकअप करून देणार आहे. आणि तिला पण खूप खुशी आहे आजच्या दिवशी, कारण दिवसच एवढा सुंदर आहे. तिला पूजा म्हटलं की ती तर आपली समोरच राहते. आणि ही तयारी करताना तुम्हाला त्रिशाचे पप्पा दिसत आहे, कारण हे काम त्रिशाचे पप्पाच करू शकतात. माझ्या तर बसचं नाहीच आहे, कारण मला हे अशा पद्धतीचं काही येत नाही. लुगडं वगैरे मला काही घालता येत नाही म्हणून. आणि आम्हाला कुठे पण जायचं असलं, कोणतं लग्न राहो, कोणतं पण फंक्शन पार्टी कुठे पण जायचं असलं, आमचा ऑर्डर त्रिशाचा आणि माझा तिच्या पप्पांकडेच राहते. आणि आजच्या दिवसाची खुशी जेवढी आमच्या दोघांना आहे त्याच्यापेक्षा जास्त पटीने तिशाला आहे, कारण तिला असं काही पूजा वगैरे घरी म्हटलं की तिला खूप खुशी वाटते, कारण तिला वेगळ्या पद्धतीचं बघायलाही मिळते आणि करायलाही मिळते. तर तिला असं खूप छान वाटते असं लूक वगैरे क्रिएट करायला, आणि तिला खूप खुशी आहे. आणि तुम्ही एका गोष्टीकडे नजरअंदाज करा, आत्ता ती कोणती, तर त्रिशाचा जो बनला गजरा लावलेला आहे तो नेमका हसायचं काम नाही आहे, हसायचं कोणीच नाही, कारण आता वेळेवर मिळणं तर पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही घरच जुगाडूपणा करून हा तयार केलेला आहे. आणि त्याच्यानंतर गेली ती फुलं तोडायला. फुलं तोडता तोडता तिथे डान्सेस करायला लागली. विठुरायांचं सॉन्ग म्हणत ती डान्सेस करत होती. त्याच्यानंतर ती आली फुलं घेऊन आतमध्ये. आणि आता आतमध्ये ती तिच्या बोलण्याने बघा ती काय बोलते काय नाही. तर बस तिथे आता खाली बस, खाली बसून जा. तिथे जेजा बसणार, तू खाली बस ना. हा बस बस, ठीक आहे बस. ओ माझ्या रुक्मिणी, जय जय कर सगळ्यांना. नमस्ते. सगळ्या नमस्ते कर पिल्लू. मन सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकलं का सगळ्यांनी? आणि कसं वाटलं आमचं कार्टून तर नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सगळ्यांना रामकृष्ण. आणि इथे आपल्या छोटूशा रुक्मिणींचे काही फोटो क्लिक करून घेतले, कारण ती बसलेली होती शांत. तेव्हापर्यंत तो फोटो काढू देणार, कारण तिचं काही सांगता येत नाही, मनात आलं तर ती काही पण करू शकते. नंतर तिने छोट्या छोट्या हातांनी छान विठ्ठल आणि रुक्मिणींच्या मूर्तीची पूजा वगैरे केली. छान छान फ्लॉवर वगैरे ठेवले आणि ती त्यांचे नामस्मरण करत होती. जेजाच्या पाठाला लावून हँड. नमस्ते. आणि छान तिने देवाला ओवाळणी वगैरे केली आहे. आणि खूप छान तिला पण मजा येत होती असं काही करायला, कारण ती फर्स्ट टाईमच हे असं काही करत होती. आणि अशी काही आमच्या त्रिशाची पूजा होती. तर कशी वाटली आमच्या त्रिशाची पूजा? त्याच्यानंतर मी पण आपल्या छोट्याशा रुक्मिणींचे पाय वगैरे धुवून घेतले. आणि तिला टिक्का लावायला गेली तर ती रडायलाच लागली, कारण तिला ऑलरेडी टिक्का लावून दिला होता मी. तिला वाटलं की खराब होऊन जाईल आणि छान नाही दिसेल. मग त्यानंतर काय करायचं, तर मग काय पायालाच तिचा टिक्का वगैरे लावला, थोडंसं अक्षत वगैरे लावून ते फूल ठेवली. तिला ते पण पसंत नव्हतं, ते पण रडत होती की असं का बरं केलं आहे. आणि त्याच्यानंतर त्रिशाच्या पण पप्पांचे पाय वगैरे धुवून घेतले आणि आशीर्वाद घेतला. देवाच्या पहिला आपलाच नवरा आपला विठुराया आहे, आणि त्यांचे पाय धुणं खूप महत्त्वाचे आहे. आणि देवाला तर माझी एकच प्रार्थना आहे की माझ्या नवऱ्याला, मला आणि माझ्या मुलीला सुखी ठेव आणि असंच हसत ठेव. कारण असं तर म्हणणार नाही की आम्हाला कोणतं काही दुःख देऊ नको, कारण जे जीवनाला आपल्याला यायचं आहे ते तर दुःख येणारच आहे आणि आपल्याला पार पाडावं लागणारच आहे. फक्त आम्हाला असं सोबत राहू दे आणि खुश राहू दे, एवढंच मनोकामना. आणि तुम्हाला आजचा माझ्या त्रिशाचा लूक कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये की त्रिशा आज कशी दिसत होती आणि खरंच ते रुक्मिणींचं रूप वाटत होती.